सिद्धिविनायक नांदगाव संघ या संघाचं हार्दिक स्वागत। कर्नाळ स्पोर्ट्स आपण पहिलाच सामना खेळत आहे, आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे। पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाल्यानंतर कर्नाळ स्पोर्ट्स प्रथमच मैदानामध्ये येणार आहे। एक दिग्गज संघ आज आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला आहे, त्यांचं हार्दिक स्वागत असेल। पण आपण विनंतीस मान द्या, या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। जे गेटवर प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती करतो की आपण श्वान प्रेमी असेल तर त्या श्वानला थोडं बाजूला करा। कर्नाळ स्पोर्ट्स विनंती असेल, आपल्याला वारंवार विनंती केली जाते। कर्नाळ स्पोर्ट्स प्रथमच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, त्यांना शुभेच्छा द्यायच्या। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। मागच्या स्पर्धेमध्ये ज्यानं चेअर द्या रे, ती चेअर दे, ती चेअर दे। आता आपल्याला कोण भिकाभाई पटेल यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झाली, म्हणलं त्यांचं अत्यंत ऋणी आहे। सिद्धांत स्क्रीनशॉट मारून ठेव त्याचा, एकसारखा ओपन करायची गरज नाही वाटणार। स्क्रीनशॉट मारून ठेव। दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी खेळला जातोय। कर्नाळ स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मुरुड या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी हा सामना खेळला जाईल। सामन्याला सुरुवात होते, चढाईसाठी जाते ते म्हणजेच आदिती पानवलकर याची जागा घेण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातो। असा सुंदर फुटवर्क ज्या खेळाडूकडे आहे तो खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जर्सी नंबर 33। परंतु अनुभवी असा कर्नाळ स्पोर्ट्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक आणि सुंदर टॅकल, खरोखरच अतिशय सुंदर अँकल होल्ड या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिला गुणाचा मानकरी होतोय तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव हा संघ। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 5
आजच्या या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य आहे, मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय की आपल्या या महिला वर्गाच्या कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी साकारल्या जातात आणि यामध्ये एक ना अनेक असे मान्यवर येतात ज्यांना आपल्या खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवले, अशा खेळाडूंचा सुद्धा सत्कार आपण या माध्यमातून केला आहे. त्याहीपेक्षा फार महत्त्वाचं असतं की त्या सर्व खेळाडूंना एकत्र आणणारा जो व्यक्तिमत्व असतो तो म्हणजे प्रशिक्षक. आणि आज ज्यानं रायगड जिल्ह्याची प्रशिक्षक म्हणून जी भूमिका बजावली, अतिशय खरोखरच प्रयत्न चांगला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि कर्नाटक स्पोर्ट अकॅडमीला थोडंसं विचार करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघानं. तर आपण या ठिकाणी सत्काराच्या दिशेने वळणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महिला वर्गाचे प्रशिक्षक सन्माननीय श्री रोहित राणे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर मी विनंती करतोय निलेश भोड यांना की आपण रोहित राणे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. महिला वर्गाचे प्रशिक्षक म्हणून ज्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, अशा या व्यक्तिमत्वाचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं सत्कार करतोय. प्रेक्षक वर्ग हो, ज्यांनी महिला संघाला प्रशिक्षक केलं रायगड जिल्ह्याच्या संघाला, अशा रोहित राणे सरांचं आपण या ठिकाणी सत्कार करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी दाखल झालेले रोहित राणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सोमजाई कृपा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ही सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे, सत्कार आहे. आणि आपल्या हातून अशीच कबड्डीची सेवा यापुढे चालू राहो अशी समजाई चरणी मी प्रार्थना करतोय. हॅलो, प्रसाद कर्देकर यांच्याकडून मंडळाला 101 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. हॅलो, खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला, इतका चांगला सुंदर डिफेन्स पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघाचं. परंतु कर्नाटक स्पोर्ट्समध्ये खरोखरच नावाजलेले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही राष्ट्रीय खेळाडू आहेत, काही युनिव्हर्सिटीचे आहेत, काहींनी जिल्हा स्तरावर नाव कोरले, असे एक ना अनेक खेळाडू कर्नाटक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. काही कालावधीत त्यांची ओळख या ठिकाणी होईलच, परंतु नांदगाव संघ अतिशय क्रुशियल टाईममध्ये या ठिकाणी सदाबहार खेळ करताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे नक्कीच थोडंसं कर्नाटक स्पोर्ट्स अकॅडमीला या ठिकाणी विचार करायची वेळ आणली आहे. एक चांगला आक्रमक खेळ, आक्रमक क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, तो म्हणजेच कर्नाटक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. परंतु दोन्ही संघ खरोखरच तुल्यबळ आहेत, परंतु या दोन गुणांनी भर पडते आणि स्कोर होतोय
आमच्या मंडळाला राजेश बागकर यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. सुंदर टॅकल करताना या ठिकाणी कर्नाळ स्पोर्ट्स सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडंसं मागे पुढे होत असताना आता पूर्णपणे आपलं वर्चस्व सिद्ध करताना पाहायला मिळतं. म्हणजे पनवेल स्पोर्ट्स कर्नाळ स्पोर्ट्सचे खेळाडू यामध्ये जर्सी नंबर 4, जर्सी नंबर 9, जर्सी नंबर 11, जर्सी नंबर 5, जर्सी नंबर 15, जर्सी नंबर 2 आणि जर्सी नंबर 10 या खेळाडूंकडे लक्ष ठेवा. की यामध्ये एक ना अनेक असे खेळाडू आहेत की त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्याने युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळाडू बनलेले आहेत. असे अनेक खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चढासाठी गेला आहे, सुपर टॅकल ऑन आहे, प्रयत्न चांगला आहे, परंतु तितकाच अनुभव तितका फार महत्त्वाचा आहे. या अनुभवाच्या जोरावर तेजस्वी इंगोलनं आपल्यावर 2 गुण प्राप्त करत या ठिकाणी लोन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चढ्यासाठी जाते जर्सी नंबर 5 वैष्णवी बेडेकर. एक खरोखरच आक्रमक अशी चढाईपट्टू, पण तिच्यासोबत तितकाच मजबूत असा डिफेन्स आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिशय चांगला संघर्ष पण पाहायला मिळाला दोन्ही संघांमध्ये, पण त्यातून थोडंसं सावरत कर्नाळ स्पोर्ट्सनं आपला अनुभव या ठिकाणी सिद्ध केला आहे. पुढील सामना होईल रुक्षिता पेंड वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. रुक्षिता पेंड वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल या 2 संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. अतिशय सुंदर ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या 2 गुण गमावलेत, महत्त्वपूर्ण 2 गुण आहेत. त्यामुळे नक्कीच दोन्ही बाजूनी सामना झुकतोय, कधी पनवेलकडे तर कधी नांदगावकडे. या चढाई पाहायला पाहिजे, खोलवर चढाई पडतो या ठिकाणी खरोखरच आपला संयम ढासळला आहे. सहा 15 असा गुणफलक. जबरदस्त मध्यरक्षकाची भूमिका जर्सी नंबर 9 रुपाली जाधवच्या माध्यमातून. कोपररक्षकाची भूमिका रुपाली जाधव हिच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चढ्यासाठी गेले जर्सी नंबर 4. तिच्याकडे खूप काही अपेक्षा असेलच, कारण एक मोठा अनुभव या खेळाडूच्याकडे आहे. तो खेळाडू आज मैदानामध्ये आपण पाहतोय. तिला एमटी चढाई करत माघारी परतली. सर्वात अनुभवी अशी खेळाडू आणि तितकंच खेळ तितकाच दर्जेदार खेळ आहे. त्या जोरावर तिनं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं आहे. चढ्यासाठी गेली आहे ती म्हणजे छोट्या चणीची खेळाडू, पण तो तितकंच चांगलं लढत देण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातो आहे. ती जर्सी नंबर 33 जर्सी नंबर 5 अंकिता घारे, जिल्हास्तरीय खेळाडू. शाल अरे हेच आता हेच आहे सेमच आता राहिले. काय काय कोणाला एकच सुंदर टॅकल या ठिकाणी होताना दिसतोय. त्यामुळे नक्कीच सामन्यात अजूनही रंग भरण्याचं काम नांदगावचे खेळाडू करताना पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षक वर्ग खरोखर दर्दी प्रेक्षक वर्ग असल्यानं या ठिकाणी मध्यंतर होते. मध्यंतरापर्यंतचा गुणफलक आहे 17-7. 10 गुणाची आघाडी घेतली आहे ती कर्नाळ स्पोर्ट्स कर्नाळानं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु अनुभव जरी कमी असला तरी चांगलंच
संघर्ष करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण रुची बोरकरना विनंती करतो की आपण त्वरित मैदानात सर 2 सेकंद रुची बोरकर आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं एक ना अनेक असे राष्ट्रीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. ती कर्नाळ स्पोर्टची खेळाडू जर्सी नंबर 4 नंदिनी वाघे आपण पुढे यायचं आहे. नंदिनी वाघे एक राष्ट्रीय खेळाडू, तिचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढ्या दूरवर येऊन आपल्या श्रीवर्धनमध्ये आज कबड्डी खेळताना पाहते ह्या राष्ट्रीय खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन तिचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. एक ना अनेक असे खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतात. त्यातील नंदिनी वाघे जर्सी नंबर 4 एक राष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली. तिचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. तर सामन्याला सुरुवात होते. मध्यंतरानंतरची पहिली चढाई नंदिनीच्या माध्यमातून सांगितलं तुम्ही रात्री माझ्यासोबत बसत चालणार. रुक्षिता पेण आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल, रुक्षिता पेण आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेलच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. जर्सी नंबर 33 श्रावणी पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या मैदानासाठी खरं अथक परिश्रम घेतलेले आहेत. ते खरोखरच आमचे सर्व सदस्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. खास करून या ठिकाणी आपल्याला जे आमचे सहकारी आहेत त्यांची नावं या ठिकाणी घेतली आहेत. श्रुतिक वाणी असेल, शिवम वाणी असेल, अमृत बोरकर आहे, सिद्धांत वाणी आहे, देवेश पवार आहे, साहिल कुडगावकर आहे, अश्मित विरकुड आणि सर्वांचा लाडका मेहुल खडके. याची सर्वांचंच या ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाचं योगदान हे मैदान तयार करण्यापासून आपल्याला लाभलं आहे आणि आजपर्यंत त्यांचा सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे हा सुंदर असं देखणं मैदान या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो आहे. अहोरात्र मेहनत घेत त्यांनी हे मैदान इतकं सुंदर बनवलं आहे. त्याहीपेक्षा आर के डेकोरेटर्सनं आज खरोखरच आपल्या सर्वांनाच या ठिकाणी खेळवून ठेवलं आहे. इतकी सुंदर अशी विद्युत रोषणाई आर के डेकोरेटर्सचे मालक सन्माननीय रोहित कदम यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा आज चढ्यासाठी गेली. ती नंदिनी नक्कीच 1 गुण प्राप्त करून माघारी परत दे. टाइम ऑफ घेतला आहे. सुंदर टॅकलचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर्सी नंबर 5 वैष्णवी बेडेकरची, सुंदर 7ची प्रीती शिवणेची या ठिकाणी टॅकल करण्यात यश ठरलं. या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे, थाय होल्ड करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतोय. नाहीतर नक्कीच 2 गुण प्राप्त करू शकली असती, परंतु या ठिकाणी आपल्यावर आलेलं जे संकट आहे ते दूर केलं आहे. आणि या ठिकाणी 33 नंबरची श्रावणी पाटील हिची चढाई पाहायला मिळते. बोनस ऑन आहे. बोनससाठी वाघाच्या गुहेत पाय टाकला होता, परंतु या ठिकाणी खरोखर जीवदान मिळालं आहे. टोटच करण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न चांगला आहे आणि या ठिकाणी खरोखरच संयमाने घेतलं आहे.
नंदिनी वाघे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 7च एक अशी लढत आहे आणि खरोखरच या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. त्यानंतर होणारा सामना आहे तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल आणि ऋतिका पेण या दोन संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. आणि सुपर डुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. 2 गुण तर नक्कीच मिळणार आहेत. या ठिकाणी रोख स्वरूपातलं पारितोषिक प्रथमतः आलं आहे ते पंचांसाठी की आपण निपक्षपातीपणाने पंचांची भूमिका पार पडते त्याबद्दल आमचे क्रीडा रसिक प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर नंदिनीसाठी तिच्या खेळावर प्रभावित होत या ठिकाणी प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यामुळे पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिका पेण आणि त्यानंतर होणारा सामना आहे त्यानंतर होणारा सामना आहे. पुढील सामन्यानंतर होणारा सामना ओमसाई कोळवे वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेल. परंतु यानंतर होणारा सामना जो आहे त्याकडे लक्ष द्यायचं. चालू सामन्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच ऋतिक्षा पेण वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. चढ्यासाठी जाते ती म्हणजे जर्सी नंबर 5 वैष्णवी बेडेकर. तिच्यावर 4चा डिफेन्स आहे. एक गुण प्राप्त होतोय ते म्हणजेच नंदिनीच्या माध्यमातून 1 गुण डिफेन्सच्या माध्यमातून प्राप्त झालं आहे कर्नाटक स्पोर्ट्ससाठी.
सामना संपायला शेवटची 2 मिनिटं आहेत. पुढील 2 संघाला विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे आणि प्रशिक्षकाला विनंती करतो की आपले दोन्ही संघ घेऊन आपण गेटपाठी यायचं आहे. जर्सी नंबर 7 मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रीती शिवणे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. एक एमटी चढाई करत माघारी परतली आहे. तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामना शेवटला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय. यानंतर होणारा जो सामना आहे तो महत्त्वपूर्ण सामना आहे. पेण वर्सेस पनवेलच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. ऋतिक्षा पेण वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आणि खरोखरच सुंदर टॅकल